1984चा ज्यूसचा प्याला ते 2025चा NSA वांगेल वांगचुक बापलेकांचा लडाखसाठीचा तसेच देशासाठीचा संघर्ष। इंदिरा गांधींनी उपोषण सोडण्यासाठी दिला होता ज्यूस, तर मुलाच्या आंदोलनाला मिळाला दडपशाहीचा सामना। 1984 मध्ये लडाखला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीसाठी सोनम वांगेल यांनी उपोषण सुरू केलं होतं। या कठीण प्रसंगी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी स्वतः लेह येथे पोहोचल्या आणि वांगेल यांना ज्यूस देऊन त्यांचं उपोषण सोडवलं। या भेटी दरम्यान त्यांनी लडाखला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचं आश्वासनही दिलं होतं। सोनम वांगेल हे जम्मू काश्मीर सरकारचे मंत्री होते। त्यांचे पुत्र सोनम वांगचुक शिक्षण तज्ञ, इनोव्हेटर, 3 इडियट चित्रपटातील फुंगसुक वांगडू पात्राची प्रेरणा। तेही लडाखच्या हक्कांसाठी अनेक वर्षांपासून लढत आहेत। 2025 मध्ये लडाखला 6व्या अनुसूची अंतर्गत घटनात्मक संरक्षण मिळावं या मागणीसाठी वांगचुक यांनी उपोषण केलं। या आंदोलनादरम्यान लेहमध्ये हिंसाचार उसळला, काहींचा मृत्यू झाला आणि वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली म्हणजेच NSA ने ताब्यात घेण्यात आलं। दोघांनीही वेगवेगळ्या काळात लडाखच्या हक्कांसाठी संघर्ष केला, पण त्यांना मिळालेला प्रतिसाद हा खूप वेगळा होता। 1984 मध्ये संवाद आणि सहानुभूतीने प्रश्न सोडविला गेला, तर 2025 मध्ये आंदोलन दडपशाहीच्या मार्गाने हाताळलं गेलं। हा फरक आजही गंभीर प्रश्न उपस्थित करतो व चर्चांचा विषय ठरला आहे।